ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज गुरुवार. हं? नेहमीप्रमाणे शिवपूजा, दत्तगुरूची पूजा, ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर हं? जी काही मंडळी आपल्याकडे मेसेज करून सांगतात काही बाधेबद्दल, कुठल्या काही की त्यांच्यासाठी एक प्रार्थना केली जाते. हं? दत्तगुरु चरणी प्रार्थना केली जाते आणि ती प्रार्थना करण्यात आली. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की आजपासून हे गुरु चरित्र गुरुचरित्राचं पारायण करत आहे मी तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठी. मी काही समस्यामध्ये ग्रासलेले आहात, कोणत्या बाधेमध्ये ग्रासलेले आहात, ह्या दूर व्हाव्यात, मला सुख समाधान लाभावं, याकरता मी साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करत आहे आजपासून. तर मंडळी, आज म्हणजे विशेष दुसरं काही सांगायचं नाही. जेव्हा म्हणजे अलीकडे आपण दत्त गुरुची जी जयंती झाली, जन्मोत्सव केला आपण, तेव्हापासून खूप वेळा आपण दत्तगुरूविषयी माहिती सांगतो, जपाबद्दल बरेच सांगितलेत मी व्हिडिओमध्ये. तर सुरू केलं आहे आणि माझ्या माहितीहून खूप मंडळींनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, कारण त्याची गरज होती. कारण मी मुळातच समजा आमचं जे घराणं असतं ते समजा आमचा दैवत म्हणा, हे दत्तगुरूच आहे. असं नवीन आपण काही करायला नाही. तसं मुळात आम्ही तेच आहेत. आम्ही समजा गोसावी म्हणजे आमचं दैवत दत्तगुरु, त्याचे उपासक असतोच आम्ही. त्याच्यामुळे आपल्याला हे गोष्टी कराव्याच लागतात. त्यात नवीन वगैरे काही प्रकार नाही. फक्त तुम्हा लोकांना मी सांगत नव्हतो करायला जास्त करून. त्याचं कारण काय होतं की ही जी गुरुचं आहे, दत्तगुरूंचं जे आपण उपासना करतो, ती थोडीशी किचकट आहे, कडक असते. तुम्ही मंडळी बऱ्याच वेळेस नियम वगैरे पाळू शकत नाहीत. त्यासाठी मी जास्त करून सांगत नव्हतो. परंतु खूप मंडळीने सांगितलं की तुम्ही सांगाल तसं आम्ही करूया. तर काही सांगायला काही अडचण नाही, म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे. तर असो, आजपासून मी तुमच्यासाठी गुरुचरित्राचं पारायण करतोय. दत्तगुरूच्या आशीर्वादाने सर्व काही गोष्टी तुमच्या ज्या आहेत समस्या त्या दूर होणारच आहेत. तर असो, आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.